आजची पाटलाची घरात माझ्या बाळू धनगराला लागली होती बोलायला बाबा. आणि मामाला कोड पडलं होतं काय करू कर्माला कर्म माझ्या गतीला. कसं का आणि मामा काय लागला होता बोलायला या पाटलाच्या राणीला. पाटलाच्या राणीला होकारा दिलता बाबा तू सकाळच्या न्यारीला बाबा. पाटलाच्या राणीला सांगितलं होतं उद्या सकाळच्या न्यारीला तुझ्या वाड्याला येणं बरं का. म्हणूनच ना पाटलाची घरात तिने सांज वेळाला निघून गेली बाबा घरवाड्याला. निघून गेली होती आपल्या घर वाड्याला देवाच्या टायमाला. रामाची रात्र संपईला. रामाची रात्र संपून गेली ना सवळच्या पाऱ्याला देवा. भगवंताच्या वाड्याचा नियम नीती नियम करायला बाबा. आणि स्वतः बाळापणा सकाळच्या पाऱ्याला ताण्या कोकराची गोदन पाजायला. आणि कोकराची गोदर पाजली होती. शेळ्या मेंढ्याचं दूध काढलं होतं देवा. हो कन्या मिळ केली होती मेंढक्याला जीव खाऊ घातलं होतं मामाना. आणि संध्या मेंढ्या रानाला लावल्या होत्या चरायला बाबा. मेंढ्याची पेड पडली होती मेंढ्या मार लावायला देवाच्या वेळेला. ज्याच्या त्याच्या दुटीवर ज्याची ती हटवली होती. आणि मेंढ्या चरत्या रानाला लागल्या बरोबरीला देवाच्या टायमाला. मामाने दिलेला शब्द लक्षात यायला बाबा. आणि देव माझा या बाळापा. आणि देव चालेला निघून. देव चालेला निघून. पाटलाच्या या वाड्याला. पाटलाच्या या वाड्याला. देव गेला या निघून. देव गेला या निघून. पाटलाच्या या वाड्यावर. पाटलाच्या या वाड्यावर. देवा हो भगवंत निघून गेलता या खुशापा पाटलाच्या घरवाड्याला. घरवाड्याला गेला होता. पाटलाच्या राणीनं बघायला बाळो धनगर आलाय बाबा आपल्या घरवाड्याला. जसा मामा दारात आला होता तसं पाय धुयाला पाणी द्यायला. पाय धुयाला पाणी दिलं होतं. तांब्या भरून हाताला दिला होता. पाणी प्यायला तांब्या भरून दिला होता. कांबळ्याची घडी गोट्यामध्ये टाकली होती. आणि जशी कांबळ्याची घडी टाकायला आणि ह्यो बाळाप्पा बसला होता या कांबळ्याच्या घडीला. कांबळ्याच्या घडीला बसला होता. कुशाबा पाटलाच्या राणीनं मामाचं दर्शन घ्यायला. देवा हो कुशाप्पा पाटलाच्या राणीनं मामाचं दर्शन घेतलं होतं ना त्या पाटलाच्या घरतीला लागलं होतं वाटायला. खाई लागलं होतं वाटायला बाबा. देवा हो जगाचा मालक जगाचा भगवंत आज आपल्या वाड्याला आलाय आपल्या घराला आलाय. निहारीला बोलवलंय. आणि मामाने हिचं ऐकून घेतलं होतं पण मामाचं धोरण वेगळं होतं आणि हिचं धोरण वेगळं होतं. देवा खराय बाबा. म्हणूनसाठी देवा कुशाप्पा पाटलाची घर बरं का टाकली होती माझ्या बाळू धनगराला विचारायला मामा तू जेवणार आहे काय. देवा. हा आज आमचं दादा महाराज जे आहेत. काय व दादा महाराज कुठं निघून गेलो काय येतं काय. ह्या माणसानं काय केलं असेल. काय व मध्ये ज्या वेळेला पाय दिंडीला आलतं हा त्यावेळेला त्यांनी बराचसाच इतिहास मला सांगितला. बर माझ्या घटना अशा झाल्या माझ्या घटना तशा झाल्या. हा पण देवा तसं देव वटीत घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. वटीत घेऊन वागवायचं सोपं नाही हो. पण देवा तसं एवढ्या कठीण परिश्रमातनं हा त्या माणसानं झेंडा लावला. लावला की आणि आज मगाशी आल्यानंतर काय म्हणलं माहित आहे का. काय हो आणि त्यात एक दैवी शक्ती नाही हो. 2 दैवी शक्ती आहे त्या. हा आणि भगवंत इथं येण्याचं कारणास्तव काय असेल. काय व त्यांचं इकडे खंडोबाचं मंदिराचं काम चालू आहे. होय आणि इकडे बाळूमामांच्या मेंढी माऊलीची समाधी आहे. हा ही मेंढी कोण आहे आणि तिनं समाधी इथं का घेतली हा ती दादा मामानं मगा मला विचारलं होतं. बर पण भगवंत ह्याच्यासाठी आला. कशासाठी व त्यांना एक आस होती काय आपण ज्या देवाची सेवा करतो या हा असाच अजून एक भगवंत आपल्यासाठी प्रकट व्हावा. खराय बाबा. आणि बाळू मामा यावे माझ्या गावा. आणि जीव झाला बावरा बाळू मामा
दादा मामा तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगतोय ऐका. कसं शंकर पार्वती, होय पार्वतीच्या मांडीवर शंकर झोपला होता होय की आणि त्यावेळेला ही मेंढी म्हणजे आपल्या केसात ऊ असते का, होय अशा पद्धतीने शंकराच्या जटातलं रत्न नाही ते. आहे की पार्वतीने सांगितलं देवा कसं अरे 3 ताळाचं गमन तुझ्या ध्यायला आहे आहे की आणि तुझ्या जटात देवा वाज झाले त्याला देव तो कसला देव बाबा. तू कसला देव बाबा. म्हणून साठी पार्वतीने ओवाय म्हणून जटातनं काढायची खाली टाकायची, जटातनं काढायची खाली टाकायची. तसं काय लागलं होतं उपदावायला बाबा धरतरी मातवर. जसे पृथ्वीवर टाकल त्याचा जीवन काळा 52 काळा भरत होता त्याचा 4 पाय 2 कान 1 मुख मेंढी तयार होत होती देवा. माझ्या भोळ्या देव शंकराची करणी बाबा. शंकर उठून बसला होता लागला होता सांगायला पार्वती हा, अगं तू स्वर्गातलं रत्न मानव खंडात सोडून दिलं या, होय आता काय करायचं याला. म्हणून शिना भोळा देव शंकर बोलत होता बाबा. ह्याला काय करायचं नाही वागवणार कोण देवा. म्हणून शिना भोळा देव शंकर पार्वतीला लागला होता बोलायला. एवढ्या अवधीला काय गा खलमानव खंडातली रहित राहणारी लोक लागली बोलायला स्वर्गातनं भूत खाली पडले ती स्वर्गातनं भूत आली ती बाबा. आणि यांना झिपरे किती द्या बघा आणि माणसाचा आता काळ ठरणार आहे ती अशी मानव लोक बोलत होती त्यावेळेला. हा, लोकांनी झाड लाकूड तोडलं होतं त्याचा हेल तयार केला होता होय आणि ही मेंढर त्या हेलातच लागली होती जाळायला. हा, त्यावेळेला जी मेंढर पूर्ण जळलेली होती हा, पूर्ण भाजलेली मेंढर आहे ती तांबडी येते, होय जी काहीच मेंढर भाजली नाही ती काळी येते आहे ती गे आणि ज्याला अर्ध कच्च भाजलंय त्याला डपळी मेंढर आहे ती ठिगळ ठिगळा येते. आहे ती गे. आणि मेंढी आता सगळ्यांनी बघितलेच असते बेन बघितलेली कोणच भक्त नाही. 50% मेंढीच्या गळ्यात 1-2 गलुले असते तिथं बघा. आहे ती गे. ती काय आहे, ती शंकर पार्वतीची खूण आहे आणि तुमच्या पहिलं खंडोबाचं ठाण आहे आणि तिथं मेंढी माऊलीची समाधी म्हणजे स्वतः शंकर पार्वतीच्या जटातलं रत्न तुमच्या इथं आहे. म्हणून साठी मी पण तुम्हाला हातभार लावेन. माझी एक इच्छा झाली म्हणून तुम्हाला सगळ्यांच्या पायांना हात लावून बोलतो. हा, आज वर्षापर्यंत या ठिकाणी मी मंदिर बघून कार्यक्रम करावा अशी माझी इच्छा आहे. पण देवा कसं? मी आज उभा राहिलो तुम्ही बसलाय पण मी तुमच्यातलाच आहे. मी पण माणूस आहे. ती काय म्हणते फक्त ज्याचे त्याचे दैव वेगळे भक्ती भक्तीचे रूप आगळे, ज्याची त्याची भक्तीची आहे ते मार्गाने. पण तुम्ही मी एक आहे, आपला भगवंत एक आहे. माणसासाठी देऊ नका पण भगवंतासाठी सगळ्यांनी हातभार लाव्या माझं म्हणणं आहे. मंदिर एवढं व्हावं का तर इथं इतकं महात्म्य मोठा आहे देवा. हा, कारण की मी 4:30 वाजता इथं पोहोचलोय. लेकर बाळ संसार प्रपंच घरदार काही आठवत नाही इथं आले. त्यामुळे मला एक वाटतं असं की आपण ह्या ठिकाणी मंदिरासाठी सगळ्यांनी मिळून हातभार लाव्या आणि आपल्या भगवंतासाठी मंदिर तयार करूया. आणि जर सगळ्यांची इच्छा असेल तर मोठ्यानं चांग भलं म्हणतील. बोला 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 वांचळ सांग भले. जरा कमी जितोय आवाज. बोला 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 वांचळ सांग भले. देवा हा, ती मावश्या सांगते द्या काय व तसं म्हणायचं पुन्हा बंद होईल. मावश्या काय म्हणते ते माहित आहे का आता. काय व आवन वस केलाय बाळू मामाला आणि धनी सांगते पुन्हा पुन्हा आणि लगीन झाल्यावर एक नजरा आत्मापुर फिरवून आणा. लगीन झाल्यावर एक नजरा आत्मापुर फिरवून आणा. फिरवून आणा. होय. जर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आहा, आणि भगवंताच्या आशीर्वादानं जर मंदिर झालं आहा, तर आलेल्या माता माऊल्या काय म्हणतील माहित आहे का. काय व अरे नवस केलाय बाळू मामाला
आणि सांगते पुन्हा पुन्हा आणि लगीन झाल्यावर एकदा जरा टिटेवाडी फिरवून आणा लगीन झाल्यावर एकदा जरा टिटेवाडी फिरवून आणा असं जर भगवंताची सेवा केली काय होईल बाबा कारण की आता हे मोठ्या सांग भले तर म्हणले त्यामुळे मला वाटतंय होईल होणार की तशी काय अडचण आहे कोणाची नाही बाबा काय अडचण नाही हा नाही ना मावशी तुमचं काय मावशी मावशी काय बोलला ते 1,500 येतात ना हा ए मग तर दणक्यातच बाळूमामाचं मंदिर होणार फक्त आता दादा मामानं जरा जोर लावाय पाहिजे होय कारण की मोदीचा दादा काही उद्या बाळूमामाकडे इकडे हा त्याला बी अजून एखाद्या बारीला मुख्यमंत्री पदाचा चान्स गावल बाळूमामामुळे होय त्या दिवशी गेलता ती बाळूमामाला गेलता गेलता मग ती काय मंत्री यांचा भावच आहे हा हा माऊस आहे. मग बहिणीने थोडी मदत केली तर भागल असा माझा अंदाज आहे होय देवा कस आपल्या आयुष्यातलं जे आपण थोडाफार पैसा वाया घालवतो ती देवासाठी घालवा हा त्याचे देव उपकार ठेवणार नाही हो नाही होणार कधी काळ ठेवणार नाही कशाचाही उपकार देवावर करा त्याची परतफेड केल्याशिवाय देवावर हात नाही हो का तर हा जन्मच त्याने घातलाय होय की ज्यानं चुच दिली त्याला चारा कसा खाऊ घालायचा माहितीये म्हणून जन्माला घातलाय खरंय बाबा हा? हा आणि जो भगवंत दारात असा येऊन बसलाय कसा का अरे लक्ष चौऱ्यांचे येऊन फिरून आणि एकदाच येतो या मानव जन्म बाबा आणि 4 दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही रे फिरून सर्वांनी खाली बसला काही सुद्धा झालेला नाही भगवंत आहो मी मगाच्या सांगतोय भगवंत मोहरा काय सुद्धा होत नाही तू नीट मार्गाला लाग नाहीतर तुझा कार्यक्रमच आहे आज तुम्ही मोर बघा देवा इथं एकच आहे नीट वागला तर नीट नाही खैराची खुट्टी कुठं सिरल सांगता येत नाही सगळ्यांनी काना नाही ऐकलंय माझ्या अंगाचा जाळ उठली देवा अरे चिचाच्या बाळाला आलाय बाळ आणि पूर्ण दिसतंय माझा आत्मा पूर्ण अरे चांदीचं काही तळगोंड मी लावलं त्याला जत्रा भरली देवाला जावया चला
हो. स्वतः विचार केला ध्यायपिंडाला काय विचार केला बाबा आणि या बाळाप्पा पाटील जसा निघून गेलेला उशाबा पाटलाच्या घरवाडी आला जो मामा निघून गेलेला घोड्या बसलेला या पाटलाच्या घरतीनं पाणी आणून दिलत आणि पेला होता आणि पाटलाची घर त्या बाळू धनगराला लागली होती बोलायला बाबा आपल्या घरवाड्याला मामा आलाय म्हणून देवा त्यात्र टाइम आला मामा पाटलाची घरात लागली होती बोलायला मामा तू काय जेवणार आहे ती तर मला कळू दे आणि तू जेवण काय करणार सांग मला देवा त्यात्र वेळेला त्यावेळेला ही बाळू धनगर म्हणत होता बाबा जुंदड्याची भाकर आणि म्हशीचं दूध जीवीन बरं का मी जुंदल्याची भाकर आणि मच्छीचं दूध खाणार आहे दुसरं काही जेवणार नाही जुंदड्याच्या भाकरी होत्या 5-7 म्हशी होत्या पण एक बी दूध देत नव्हती सगळ्या भाकड म्हशी होत्या एवढ्या अवधीला या असणाऱ्या बाळू मामाला पाटलाची घरात सांगत होती मामा हो माझ्या गोट्याला 7 म्हशी आहेत पण सगळ्या भाकडायच्या दूध देत नाही त्या त्यावेळेला ही मामा लागला होता पाटलाच्या घरी तिला बोलायला आणि स्वतः मामा काय सांगत होता देवा त्यात्र वेळेला लठव्यातला भांडरा दिला होता भंडारा घेऊन जा मच्छीवर भंडारा जो थाप मार पाठीवर खाली बस धार काढायला असं मामाने सांगितलं पाटलाच्या घरतीला आणि तसं ऐकून देवा हे पाटलाची घरात देवा त्यात्र वेळेला दिल्याला भांडारा आणि धाराची चरबी घेऊन म्हशीच्या गोट्यात जायला या पाटलाच्या घरतीनं चरवी घेतली होती हाताला निघून गेली ती म्हशीच्या गोट्याला देवा त्यात्र वेळेला दिल्याला अंगारा म्हशीला लावला आणि चरबीतलं पाणी कासवर मारायला आणि पाटायला चायाला चाया राणीनं पाटायला चायाला चाया राणीनं केली होती म्हशीच्या गोट्यात बाबा सांगितल्याप्रमाणे करत होती म्हशीनं कास घोळ सोडायला म्हशीवर भंडाऱ्याची चिमट टाकली होती पाठीवर थाप मारायला देवा तसं पाणी मारलं होतं कासावर देवा हो या पाटलाच्या घरतीनं पाणी कासावर मारलं होतं म्हैस लागली होती कास घोळ सोडायला पाना लागली होती घालायला आणि एवढ्या अवधीला या पाटलाच्या घरतीनं धार लागली होती पिळायला बाबा म्हशीची पातेल भरून धार काढली होती होय आणि दूध काढल्याला देवा त्यात्र टाइम आला दूध घेऊन घर वाड्याला गेली होती बाबा देवा हो या पाटलाच्या घरतीने एक चरबी भरून म्हशीचं दूध काढलं हा पण कोडा असं पडलं होतं म्हशीचा पाना काही आवरण होता देवानं दिलेलं संपत नाही कधीच बाबा म्हणून साठी या पाटलाच्या घरतीनं चरबी बाजूला ठेवली होती म्हशीच्या कासंडी खाली बादली ठेवायला देवा आणि या पाटलाच्या राणीनं म्हशीच्या गोट्याला फिरून ती चरबी बाजूला ठेवून एक बादलीवर दूध काढायला म्हशीनं जशी कास आवरायला देवा त्या वेळेला पाटलाची घरात आता बादली उचलून उठणार एवढ्या अवधीला काय झालं दूध काढलेल्या म्हशीनं जशी लात हाणायला तशी बादली भरलेली दुधाची सांडली होती गोट्यामध्ये देवा हे सौराताचा भाग आहे बाबा मामानं सांगितलं होतं तुला एकच चरवी दूध पाहिजे एक चरवी दूध देतो या होय
पण हिचा सौरात संपणं या पाटलाच्या घरतीने एक बादली भर दूध काढलं देवा मातीत टाकलो आणि घेतली चरबी हाताला आणि निघून गेली पाटलाची घर वाड्याला घरवाड्याला गेली होती चुली भगुल ठेवून दूध तापायत होयाला दूध तापवलं होतं जुंधळ्याच्या भाकरी केलत्या आणि ताट केली होती सगळ्याला जेवायला या पाटलाच्या घरतीनं पाण्याचा तांबी हाताला भरून दिलेला नाही पाटलाची घर मामाला जीव कशी घालायला गेली होती देवा अशी का? आणि चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. बोलायला लागले व सांगायला लागले बोलायला लागले या सांगायला लागले पाटलाची घरात या पाटलाची घरात पाटलाची घरात या पाटवला देवा हो पाटलाच्या घेतीनं मामाला जीव घातलं होतं होय आणि त्यावेळेला मामाला लागली सांगायला अशी का? देवा हो मी तुझं नाव ऐकून होती निस्त नाव ऐकून निस्त होती जे नशीब घडवतात हा त्याला देव म्हणतात खराय बाबा आणि जे नशीब बदलायला होता घडवल्याला बदलतात त्याला बाळू धनगर म्हणतात खराय बाबा भाकड म्हशीला दूध दिलत ती बाळू धनगर जेवला होता आणि बाळू धनगर जेवल्यानंतर या मामानं विचारलं होतं या कुशापा पाटलाला देवा काय विचारलं बाबा पाटला हो अरे तुझ्या गावातली लोक लई भक्तिवान दिसते ती मग काय करू दे म्हणतोस मामा माझ्या देवाचा माझ्या गुरुचा हाब घालाव म्हणतोय भंडारा कराव म्हणतोय वालूक कराव म्हणतोय या हाब घालाव भंडारा कराव म्हणतोय म्हणल्यावर पाटील लागलं होतं बोलायला 5 पंचाला विचारतो आणि तुला उद्या निरोप देतो बाबा बाबा हा. आज तिने सांज वेळेला पंचाच्या चवडीला पंचांना विचारतो आणि उद्या तुला सांगतो देवा त्यात्र टायमाला असा कुशाबा पाटील लागला होता बाळू धनगराला बोलायला भगवंता मामाने या पाटलाचा वाडा सोडायला आणि जाऊन मेंढ्याच्या तळाला बसायला मेंढ्याच्या तळाला बसत होता दिवस लागला होता सरायला भगवंता मामा मेंढ्याच्या तळाला बसलेला ना एवढ्या अवधीला काय लागलं घालायला बाबा गडिंगलचा सावकर आहा. आपल्या गड्याला संगतीला घेतलं होतं ना गुळाचं गोराळ होतं 10 किलोची ढेप त्या गड्याच्या डोईवर दिलेली आणि ती मामाला दे आलत वय दान आणि निघून या बघा चालला निघून या बघा चालला आणि मेंढ्या याच्या बघा तळाला मेंढ्या याच्या बघा तळाला मामा लागला बघा बोलायला मामा लागला बघा सांगायला देवा शो गडिंगलचा पाटील गड्याच्या डोईवर गुळाचा डाग घेऊन शेना आणि आला होता मामाच्या तळाला देवा त्या वेळेला आणि मामाला लागला होता बोलायला बाबा जशी गुळाची ढेप घेऊन आल्याला तसा मामा संतापला घेऊ पी पाणी पी. बाजूला काढा हा तकलीफ होती.
देवा हा. डोले म्हणतो पोरग दिसना पोरगं दिसेना एवढं मोठं ढोल्याला. पोरग दिसल की कवा हो? हा कवा? अरे तुझ्या गाण्यामध्ये भिजलं माझा अंग अन पिवळ्या भंडाऱ्याचा लागला रंग अन नाव तुझं घेतल्या विना अरे असं गाणं उठना आणि काय सांगते माहिती आहे का काय हो? अरे कसं सांगू देवा तुझा नाद सुटेना कसं सांगू मामा तुझा नाद सुटेना कसं सांगू देवा तुझा नाद सुटेना कसं सांगू मामा तुझा नाद सुटेना बाबा हो. भगवंताने विचार केला होता ना या सावकारानं लिहिली गुळाची ढेप देवा मामाच्या समोर आला होता आणि मामा लागला होता त्या सावकाराला गडिंगलाच्या बोलायला भगवंता. देवा हो. 10 किलोची गुळाची ढेप आलता द्यायला घेतली असेल का मामानं आनंदाने घेतली असेल की बाबा. होय हा द्यायला लागल्यावर कोण नका म्हणाल. महाराज घेतली असेल का नाही हा होय म्हणते. महाराजांनी स्वतः सांगितलं घेतली असेल होय. मामाच्या समोर आला होता ना मामाच्या लागला होता पायाचं दर्शन घ्यायला ही सावकर बर का. देवा हो. त्यावेळेला या बाळू धनगराला सांगितलं सावकारा हा. माझ्या पायाला हात लावचल तर याद राख माग सरून उभा राहा म्हणला काय वाटलं असेल त्या सावकाराला हो. आणि स्वतः सावकाराला मामा काही लागला होता बोलायला मामा माझं काय चुकलंय सांगशील काय का लांबच घालवतो. तुला सांगतो काही चुकलंय ते ऐक बरं का अशा वेळेला मामा लागला होता त्या सावकाराला बोलायला. गुळाची ढेप कोणाची होती माझी. सावकाराची हा. नीट ऐका आणली होती कोणाच्या डोक्यावर चाकरीच्या गाडी जाऊ. मग आशीर्वाद गड्याला द्यायचा का सावकाराला द्यायचा गड्याला दे. आणि सावकार सावकारही असले म्हणून काय वजू कोणी आणलं. बरं आहे महाराज म्हणते त्या सावकाराच गोराळच नसतं तर त्या गड्यानं काय आणलं असतं आणि ती गाडी कामाला नसता म्हणजे गुराळ कुठनं चालला असता. देवा मामानं सांगितलं सावकारा तुझी सावकार की तुझ्या घरी हा. ज्या ठिकाणी गोळाची ढेप आणली या हा. त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि तुझ्या ड्रायव्हर घेऊन यायची. उद्याच्याला आज ज्या टायमाला हल्ला होता हा. त्याच टायमाला तुझ्या डोईवर गुळाची ढेप घ्यायची आणि बिगर पायात चप्पल घालता यायचं तर मी गुळाचा ढाक तुझा घेईन बाबा. देवा हो. या सावकाराला सांगितलं सावकाराला कोड पडलं काय का. आता मामानं तर सांगितलंय तुझी गुळाची ढेप घेत नाही होय. सावकार फिरून आपल्या वाड्याला गेला हा. आणि सावकाराने देवा त्या टायमाला काही विचार केला मनाला भगवंता. रामाची रात्र संपून गेलती सवळीच्या पाऱ्याला सवळच्या पाऱ्याला या पाटलानं ज्या टायमाला आपण निघलो होतो आजच्या दिवसाला घडली इंग्लंडच्या सावकारानं आंघोळ असते झाम झळका नेमनेती करून शिना. आणि दुसऱ्या दिवसाला देवा त्या टायमाला 10 किलोचा गुळाचा डाग आणि गणितचा सावकार आणि ढेप घेऊन चालयला चालयला ढेप घेऊन चालयला
ढेप टेकवली होती घामा घुमा अंग झालेलं काय म्हणते ती की ज्याची त्यालाच कळतं हो तिकड आल्यावर. आणि त्यावेळेला या सावकारानं मामाचं दर्शन घेतलं. त्यावेळेला मामा म्हणला नाही मोहरी येऊ नको पाया पडू दिल बाबा. आणि जसं मामानं दर्शन घेतलं याच्या सावकाराला देवा त्या वेळेला आशीर्वाद लागला होता द्यायला त्या गड इंग्लंडच्या सावकाराला भगवंत माझा. आणि या सावकाराला लागला होता सांगायला तुझ्या घर प्रपंचात येशील देवा. होय आणि असा यो सावकार ऐकायला लागला होता मामा लागला होता बोलायला. त्यामुळं काय झालं दादा माणसं ती गाण्यात म्हणते बघा काय ती काय असं करून म्हणते ती घे कसं हो? ते असं करून काहीतरी गाणं आहे हो. हा आमच्या गड्यानं सांगितले ते झोके का नाही साला म्हण कसं. होय पण कसं आहे इधर कोई भी आएगा वैसा नहीं चलेगा इधर झुकनाच पडेगा. खरं आहे का दादा हा कोण जरी आला तर मी सावकार आहे आणि मी वकील आहे नामकन तमकं काय नाही वाकून नमस्कार करावा लागतो. कोण जर आलं तर इथं वाकावं लागते झुकावच लागतं या. असं या भगवंतानं देवा या सावकाराची कळ मारायला एवढ्या अवधीला तिने सांज वेळेला यो खुशाप्पा पाटील आला होता या मामाच्या जवळ बरं का. मामाचा देवदर्शन होयाला कन्या आमलीचा प्रसाद चालू होता. आणि जसं प्रसाद चालू होता ह्यो हसणारा सावकार आल्याला जवळ बरं का. खाई लागला होता बोलायला बाबा. या पाटील की सावकार की असणारा खुशाप्पा पाटील मामाच्या जवळ आला आणि मामाला दोन गोष्टी सांगाव बाबा. काय म्हणले तर पंच दे आणि बोलाया लागेला बघावे सांगाया लागेला बोलाया लागेला बघावे सांगाया लागेला. बाळूया मामाला बघावे बाळूया मामाला खुशाप्पा पाटील बघावे खुशाप्पा पाटील. तयारी करावी बघावे तयारी करावी वालुग घालूया बघावे भंडारा करूया. आणि पाटील बोलते बघावे पाटील सांगते पाटील बोलते बघावे पाटील सांगते. आणि बाळूया मामाला बघावे बाळूया मामाला बाळूया मामाला बघावे बाळूया मामा. डोंगर हिरवागा देवा तुझा डोंगर हिरवागा भंडारा पिवळाजा बाळू मामा भंडारा पिवळाजा. आणि ढोलाचा चाली जणका देवा तुझा भंडारा पिवळाजा ढोलाचा चाली जणका मामा तुझा डोंगर हिरवागा. देवा ह्या भगवंताला पाटलाने येऊन सांगितलं होतं काय सांगितलं बाबा. आपण वालू घालूया हाब घालूया म्हणून शिना. तुम्ही तयारीला लागा आम्ही हाब घालायची तयारी करतो या. असा कुशाबा पाटील लागला होता बाळून मला बोलायला. गावाच्या इसीला इसी चौभाऱ्याला हा, मोठी काय आणूया काय ठेवूया. हा.
आणि काय ठेवून देवा त्या टायमाला सगळ्याच्या घरचं गहू आणूया दळून कांडून घेऊया आणि असा मामा लागला होता सांगायला देवा या असणाऱ्या पाटलाला त्या मेतके गावाला मोठ्या सवळ्यानं भंडारा सोहळा घालूया आणि मामा लागला होता सांगायला या कुशापा पाटलाला 5 पंचाचं कुशाबा पाटलाचं बोलणं झालेलं आनंदाच्या भरात त्या मेतके गावाला भंडाऱ्याची तयारी होयाला देवा हो काय लागली होती 1.25 महिन्याचा भंडारा करायचा ठरलं होतं देवा होय आणि गावाच्या एसीचं उभाऱ्याला देवा त्या टायमाला काय केलं इशीला टिळा लावला होता समजा गावच्या गाव आणि या भंडाऱ्याच्या सोहळ्यात देवा हजर झालं होतं भगवंता आणि काय लागली होती करायला सगळे लोक त्याच वेळेला समा मनाचा भंडारा लागली होती शिजवायला आणि गळ्याची ढोल कमराला काही हलका येऊ दे मला काही भंडाऱ्याच्या सोहळ्यात काही भंडाऱ्याच्या सोहळ्यात काही लागल्या वाजायला काही लागल्या वाजायला काही एवढ्या बघा टाईमाला काही देवा गजी ढोल लागला होता वाजायला भंडारा लागला होता शिजायला त्या मेतके गावाला आनंदाच्या भरात बाबा भंडाऱ्याचा सोहळा चालल्याला आता पूजन करायचं ना माणसं जेवायला बसवायची असं चाललं असताना काय लागलं होतं घडायला त्या डोंगर कटारीला देवा हो डोंगराच्या बाजूला देवा गणखडी हीच लागली होती नवायला सूर्यतडी आभाळ लागलं होतं यायला मेघराजा लागला होता गरजाहीला मेघराजा लागला होता गरजायला आणि भक्त गेलं होतं पळत निघून मामाच्या जवळल्या बाजूला मामा आणि या मामाला जाऊन काही लागलं होतं सांगायला देवा आपला भंडाऱ्याचा सोहळा मोठ्या तवऱ्याने चाललाय मेघराजाने थैमान घातलाय बाबा आणि बोला याला लागेल सांगा याला लागेल वालगी सांगत होता मामा भंडाऱ्यात अडचण लागली यायला मेघराजा लागलाय थैमान घालायला बाबा एवढ्या अवधीला देवा हा विचार पडला म्हणाला बघू आपण काहीतरी आराधना करू मेघराजाची मामा पालखीत बसलेला मामा आला होता निघून बाहेरल्या बाजूला आणि मेघराजाला लागला होता कांबळा फिरवून बोलायला भगवंता भगवंतानं खांद्यावरचा कांबळा हातामध्ये धरायला आणि घरा फिरवायला लागला होता आणि मेघराजाला लागला होता सांगायला बाबा देवा केलेल्या अनात पाणी का घालतोस काय बाबा शो मामानं खांद्यावरचा कांबळा फिरवला होता लागला होता सांगायला रांडच्या हा, केलेल्या अनाथ माती कालवतो काय असं म्हणत होता मामा बाबा त्या मेघराजाला जसं मामानं खांद्यावरचा कांबळा फिरवायला तसा ढग पडायला डोंगरात जाऊ लागला होता पडायला मेघराजा मेघराजा लागला होता डोंगराच्या शेंड्याला पडायला
आणि त्या डोंगरातलं पाणी यायला लागलं होतं. मामाचा वालूग चालू होता त्याच्या पाठीमागल्या बाजूला वड्याला. त्या मेटके गावाला वालगाच्या रहिवासात पंक्तीच्या पंक्ती महाप्रसाद लागले होते घ्यायला बाबा. पंक्तीच्या पंक्ती महाप्रसाद घेत होते आणि या वड्याला पावसाच्या पाण्याला लागली होती हात धुयाला पाणी प्यायला. आणि त्या आलेल्या पाण्याला काय आशीर्वाद दिला हो या मामाने. देवा हो स्वतः भगवंताने विचार केलेला म्हणाला. देवा बाळूमामांचं भक्त आमचं मेवणं गणेश दादा ताटे त्यांनी चाललेल्या गाण्याला 500 रुपयाचं बहुमान केलं. तर आमच्या संत बाळूमामाला 4 हाताने देवा 5 जण वालग्याचा आशीर्वाद लागला. आरतीचं टायमिंग कवाय मला सांगा. तुषार शेंडगे ह्या मावळ भक्तांना मी 500 रुपयाचं बहुमान केलं. नाहीतर कसं व्हायचं हिथं आधी तर आहे 2 देव. एक देव असल्यावर वेगळं असतं. निम्या अर्धी म्हणायची आरती का होई नाही आणि निम्या अर्धी म्हणायची चाललंय गाणं हो द्या झाडून. मग ह्या दणका काय होईल माहित आहे का. काय हो हा देवा त्यांनी 500-500 रुपयाचं बक्षीस अशासाठी दिलंय. इतक्या उशीर काय घाम निघाला नाही. निघाला नाही. आता एकदा घाम काढा आणि मग सांगोल्याला जावा. त्यांनी सांगितले 2 ढोल वाजवा. पण एक काम करा ज्यावेळेला कार्यक्रम संपवायचा त्याच्या अगोदर 10-15 मिनिटं मला सांगा. त्यावेळेला शेवटच्या वेळेस वाजवू. सगळ्यांची इच्छा पूर्ण करू. कारण की आजना टकले 101 रुपयाचं बहुमान केलं. कोणली टकले 51 रुपयाचं बहुमान केलं. रामदास टकले 51 रुपयाचं बहुमान केलं. शिवराज टकले 51 रुपयाचं बहुमान केलं. प्रभास टकले 51 रुपयाचं बहुमान केलं. बबन मोकाशे 101 रुपयाचं बहुमान केलं. दत्ता जंजिरे 51 रुपयाचं बहुमान केलं. गंगाराम खामगळ 101 रुपयाचं बहुमान केलं. देवनाथ टुले 101 रुपयाचं बहुमान केलं. पुष्पा खामगळ 51 रुपयाचं बहुमान केलं. दत्ता कोरडकर 51 रुपयाचं बहुमान केलं. बापू कोरडकर 101 रुपयाचं बहुमान केलं. रामदास कवडे 101 रुपयाचं बहुमान केलं. अशोक रोकडे 101 रुपयाचं बहुमान केलं. जगन्नाथ यादव 51 रुपयाचं बहुमान केलं. बापू तुकाराम मारणावर 101 रुपयाचं बहुमान केलं. दादा ढवळे 101 रुपयाचं बहुमान केलं. दशरथ मांढरे 101 रुपयाचं बहुमान केलं. आशिष टकले 101 रुपयाचं बहुमान केलं. माणिक खामगळ 101 रुपयाचं बहुमान केलं. भिवा थोरात 101 रुपयाचं बहुमान केलं. नागेश खामगळ 51 रुपयाचं बहुमान केलं. समर्थ ताटे 101 रुपयाचं बहुमान केलं. समर्थ चौधरी 101 रुपयाचं बहुमान केलं. मुक्ता राजकर 51 रुपयाचं बहुमान केलं. जनाबाई गावडे 51 रुपयाचं बहुमान केलं. संगीता गावडे 51 रुपयाचं बहुमान केलं. मंगल बरकडे 51 रुपयाचं बहुमान केलं. लता राजेंद्र गंगावणे 51 रुपयाचं बहुमान केलं. स्वराज खामगळ 51 रुपयाचं बहुमान केलं. अर्जुन भगत 51 रुपयाचं बहुमान केलं. बाबासाहेब लोंढे 51 रुपयाचं बहुमान केलं. संजय लोंढे 51 रुपयाचं बहुमान केलं. बाबा हे नाव लई वाटतं. थोड्या वेळानं वाचू नको. पैसे देऊ नका. तुमच्या पायाला हात लावतो. खरंच तुमच्या पायाला हात लावतो. पैसे देऊ नका. मला होय म्हणू द्या. कारण की हे दिलेलं काही राहत नाही जवळ. विजय गंगावणे 51 रुपये. प्रकाश पंढरीनाथ टकले 51 रुपयाचं बहुमान केलं. संतोष तरटे 101 रुपयाचं बहुमान केलं. सदाशिव चव्हाण 51 रुपयाचं बहुमान केलं. राजेंद्र भगत 51 रुपयाचं बहुमान केलं. योगेश महाराज गोयकर 101 रुपयाचं बहुमान केलं. रेवनाथ टोले 101 रुपयाचं बहुमान केलं. जयसिंग टोले 101 रुपयाचं बहुमान केलं. रावसाहेब तरटे 51 रुपयाचं बहुमान केलं. लक्ष्मण रासकर 101 रुपयाचं बहुमान केलं. सुभाष डॉक्टर 151 रुपयाचं बहुमान केलं. हनुमंत सूर्यवंशी
51 रुपयाचं बहुमान केलं शौर्य सागर मारणावर 51 रुपयाचं बहुमान केलं गणेश ढवळे 51 रुपयाचं बहुमान केलं शिवशंभो सुपर मार्केट ठिटेवाडी 201 रुपयाचं बहुमान केलं गणेश फुले 101 रुपयाचं बहुमान केलं भानुदास खामगळ 101 रुपयाचं बहुमान केलं दादा टोले 101 रुपयाचं बहुमान केलं संकेत टकले 101 रुपयाचं बहुमान केलं शरद टकले 121 रुपयाचं बहुमान केलं अशोक गंगावणे 101 रुपयाचं बहुमान केलं सार्थक ननवरे 101 रुपयाचं बहुमान केलं गणेश ताटे 501 रुपयाचं बहुमान केलं पोपट सूर्यवंशी पोपट सूर्यवंशी 101 रुपयाचं बहुमान केलं समाधान ननवरे 101 रुपयाचं बहुमान केलं तुषार शेंडगे 501 रुपयाचं बहुमान केलं संकेत टकले ह्या मावळ भक्तांना 1001 रुपयाचं बहुमान केलं तर माझ्या संत म्हणून 4 हाताने देव 5 जण वारकऱ्यांचा आशीर्वाद लागावा बाबा त्यांनी 1 तास वेळ ज्यादा दिलाय म्हणून पैसे काय देऊ नका थोडे वेळ कार्यक्रम करू द्या पैसे नाही दिले तर चालतील त्याची काही जरूरत नाही तुम्ही देचाल पण त्याच्या जर एकदा काय म्हणते ती मेंदूची शिर हल्ली तो काय मला घरी जाऊ देणार का अरे तुझं गाडी बंगला सोनं सांग विचारत का कोण आणि तुझं पैसा अडकाना सांग विचारत का कोण आणि नाही रे किंमत आणि मामा चरणी गेल्यावर आणि माती मोल करल मामा म्हणता आल्यावर माती मोल करल मामा म्हणता आल्यावर एकदा जर त्यानं सुरुवात केली तर ती मागे पुढे बघत नाही कोणाचा विचार बी करत नाही खरंय बाबा का हा त्याला समजलंच जातंय जगाचं हायकोर्ट आहे म्हणून आहे की मग हायकोर्टात आपलं काय चालतं का हायकोर्टात कुठे अपील चालती हा आता दादा मामानं कसं सांगितलं काय सांगितलं 9-4 ते आपण अर्धाभर तास लांबूया होय ती कशा पाय सांगितली माहित आहे का कशा पाय हो हा कशा पाय अरे दह्याचा डियारा फुटला रे बाणूबाईला मलारी पटला दह्याचा डियारा फुटला रे बाणूबाईला मलारी पटला हातातला बालिका सुटला रे देव मलारी नवरा पटला हातातला बालिका सुटला रे देव मलारी नवरा पटला बाणू करीत होती ताका बाणू करीत होती ताका रवीचा दुवारा तुटला ग बाणू बाईला मलारी पटला 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 देवा मलारी पटला हा पण मागल्या गाडीने बार हल्ला होय कशामुळे आलो कोणाला ठाऊक. मलारीच भक्त आहे तो हा मलारीच भक्त आहे असं आहे काय हा मल्हारीचं जरी भक्त असलं हा तर ते मल्हारी देव लय वाईट आहे देव कोणता चांगला आहे सगळं वाईटच आहे तो सगळं नाही तर पण ते देव लय खडकार आहे खडतर कसला आहे दादा मामाला विचार त्या देवाची सेवा केल्यावर काय होतं ते काय होतंय या? हा. काय होतंय बाबा हा. विचार म्हणाला केला देवा असताना यो असणाऱ्या बाळू धन घराड बरं का आणि त्या वड्याला मेतके गावाला काही वनमान द्यायला बाबा या वड्याला यो मामा आशीर्वाद द्यायला लागला होता चंद्र सूर्य सुस्तर जळगंगा वाहुस्तर तुझी धार नाही बंद पडणार माझ्या भक्तांना पहिल्या भंडाऱ्यात तुझ्या वड्यात हात धुलाया हा. तुझ्या वड्याची धार कधी काळ आटणार नाही देवा असंच चालू आहे बरं का या मामानं या मेतके गावाला पहिल्यांदा 1932 सालाला भंडारा केलेला हा.
आणि त्यावेळेलाच मामानं या मेतके गावात जिथं भंडारा केलता होय तिथं या मामानं स्वतःच्या हाताने रवल्याला खांब होता ते आज पण बघायला मिळतो या हा कोणाला भूत बाधा लागेल करणे झालेली त्या खांबाला जाऊन चिटकलं हा ते जोपर्यंत अंगातलं भूत जात नाही तोवर त्या खांबाला चिटकलेलं सोडत नाही का सोडल अजिबात सोडत नाही कसलं बी भूत असू दे इथं आले होते काय करत काय सुद्धा करणं पळून जाते जातोच म्हणते का कोणाला वाटतंय जाताना काय आडवं बिडवं येते काय अजिबात येत नाही हा 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 आणि जर आडवं आलंच काय करावं तर एकच सांगा काय व अरे भूता करताची करणे धरणीची मला नाही भीती वाटत रे बाबा हो आणि माझ्या देवानं बाळू मामानं तुझीवरात ठेवलाय रे माझ्या देवानं बाळू मामानं तुझीवरात ठेवलाय अरे बाळू मामानं माझ्या देवानं तुझीवरात ठेवलाय रे बाळू मामानं माझ्या देवानं तुझीवरात ठेवलाय देवा हो ह्या बाळापानं सांगितलं होतं हा बाळापानं सांगितलं कसं ए, 2 मिनिटं. ह्या वड्याला सांगितलं होतं तुला चंद्र सूर्य असुस तर जळगंगा वाहूस तर तुला आशीर्वाद आहे तुझी धार कधी आटणार नाही असा आशीर्वाद दिल्याप्रमाणे वडा आता चालूला वाहतोय बाबा आता जरी बघायला गेलं त्या वड्याला पाणी फुल आहे तर त्या वड्याला पाणी फुल आहे हा आणि या मामानं दिलेल्या जे आशीर्वाद ज्या ज्या ठिकाणी घोषणा केले त्या ते असं चमत्कार दाखवत आलाय मामाचा मेंढका होता मामानं त्याला बाजार आणायला सांगितला होता काय का बाजार आणला होय आणि बाजार आणून राहिलेल्या पैशाचं म्हणलं मामाला सगळं कशाला द्यायचं म्हणलं ठेवलं होतं तिड्यात पटके या तेव्हा हो 2 रुपयाची बीडी घेतली आणि 2 रुपये पटकेच्या तिड्यात घालून ठेवलं त्या मामाच्या गड्यानं आणि आणल्याला बाजार मामाच्या तंबू बशी दिला आणि वाघराच्या आड जाऊन बिडी वाढायला लागला होय त्या गड्यानं बिडी पेटवली होती पण आग पटक्याला लागली होती देवा काय मामाची ताकद आहे बाबा या कारण की त्यानं सांगितले माझ्या तळावचा सुत्रीचा तोडा जर कोणी नेचाल हा आणि वाटेने जाताना जर मेला तर तुला कैलासात येऊन सुद्धा इंगळी होऊन डसीन आणि त्या सुत्रीच्या तोड्याचा पैसे वसूल करेन असा मामाचा शब्द आहे देवा का हा पण माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात सुद्धा नाही नाही गे जर खाली वाढायला लागेल तर शेंडीला धरून वर काढायची ताकद या बाळू धनगरात आहे आहे आणि वर वाढलं तर पायाला धरून खाली वाढायची ताकद या बाळू धनगरात आहे आहे गे पण चूक केली तर हो तेव्हा हा मामानं मेलेली पोरगी जिवंत केलती किरकी गे का तर ही धनगर येडा आहे धनगर खुळाय म्हणून हा लोक नावं ठेवत होती आणि या बाळू मामा सांगितलं पोरगी मेली आहे त्या धनगराकडे पोरगी घेऊन जावा तो धनगर लई झाल बोलतो ना हा त्यानं पोरगी जिवंत करून जाऊ दे होय एक रात आणि एक इळ मामा स्वतःच्या कंठातनं पाण्याचा थेंब नव्हता आणि अन्नाचा घास नव्हता देवा हा गडी सांगायचं मामा मेलेलं कुठं जिवंत होत असतं काय तू जेव एक दिवस आणि एक रात टाकी गेली दुसऱ्या दिवसा दिवस उघड होता दिवसाला गोंडा फुटला होता आणि पोरगी उठून लागली होती स्वतःच्या आई बापाला बोलायला हा अखंड गाव गोळा झालत त्यावेळेला कैलासातल्या देवातनं आरुळ्या होती कैलासातनं हा बाळू हो गेलेली गोष्ट परत माघारी घेता येत नाही त्यावेळेला मामानं सोडलेला आदेश होता भोळ्या देवशंकराला हा ही गोष्ट मला मान्य आहे हा पण मला दाखवून द्यायचं होतं जगाला मी धनगर आहे पण काय लायकीचा धनगर आहे मला दाखवून द्यायचं होतं म्हणून ही केलं बाबा मग मला सांगा या देवाच्या भंडाऱ्यात किती ताकद असेल आणि एवढी लोकांची लाखोनं गर्दी करते ती हा आज तुम्ही एवढी सगळेजण बसलाय प्रत्येकाला काहीतरी अनुभव असल्याशिवाय बसलाय का उग कशी बसतेली हो बरं तुम्ही जवळ ना आलाय मी सांगोल्यास ना आलोय कुठं देवा हो भगवंताला एकच मागा कसं? हाय या परिस्थितीत नीट राहू दे फक्त 100 वर्ष निरोगी आयुष्य दे हा पैसा आणि धन ही ज्यावेळेला मागचाल आणि तुम्ही जर बाबा लई जर कंबाळ कमवून टमवायच्या नादाला लागचाल काय होते तर शेवटच्या टायमाला घरातनं बाहेर जागा हो
का तर त्या गव्हाला पाहिली एकाची भांडण लागलेली असते ती. होय आणि सोना दिवस वाटून घेते त्या. सोनांना पहिलं चालत नाही. हा. पण दुसरी गोष्ट कसं आहे आता लेकांना वाईट वाटतं पण काय म्हणते ती बायको संग वाकड तर मग खा चुलीची लाकडं. आता लाकडं नाही गॅस निघाले हो. बायकोचा लाडका तरच तुपावचा धोडका आहे हो. हा पण देवा कसं बाळूमामाची सेवा करायची आधी जाता जाता सांगतो आपल्या आई बापाची सेवा करा. देवाचा बाप सुद्धा तुमच्या घरी येऊन पाणी भरेल. आपण काय करतो घरातल्या देवाला लात बुक्की देतो बाहेरच्या देवाला पेढा खाऊ घालतो. कुठल्याच देवाला पाया पडायची गरज पडणार नाही पण आपल्या आई बापाला आपण सांभाळलं पाहिजे. का हा. आता या 2-4 दिवसांनी एक मोबाईलला क्लिप झळकते बघा. कागल तालुक्यातली यमगे गावातली बिरदेव ढोणी म्हणून बघितली कोणी बघितले हा मेंढर राखणाराचं पोरग जर PSI होत असेल आणि आपलं काजू बदाम खाऊन काय करतंय एक बाजू नांगरट करून गाडी वास फिरते. हा कशा निघली आता एक बाजू. आणि देवा कसं? आणि आई काय म्हणते काय हो. जाऊ दे आपल्याला कुठलं येते याकच आहे. हा लय दणका मोठा आहे हो. आणि ती याक असलेलं त्याच्या आई आल्यावर तुझा हाल हाल करत ग वाईट. हा त्याच्या आया त्याच्या आई आल्यावर काय म्हणतं माहित आहे का तो थेरडे बाहेर आणि लग्न झाल्यावर माय बापा सोडून पोरग येगळं राहिलंय. लग्न झाल्यावर माय बापा सोडून पोरग येगळं राहिलंय. मी बायको सांभाळू नका या मताचा नाही सगळी सांभाळा हो. पण बायकोला सांभाळताना एक विचार करून सांभाळा. कसं? अरे बायको मिळाली अरे पोळे मनाची खरंय देवा. आणि आठवण राहू दे आईच्या दुधाची. आठवण राहू दे आईच्या दुधाची. आठवण राहू दे रे आईच्या दुधाची. आठवण राहू दे रे आईच्या देवा. कसं? आपल्या दारात पाहुणा आल्यावर पाहुण्याला दिसेल म्हणून 15 आडवाटी धरून शेजाऱ्यातनं दूध मागून आणणारी आई असते. खरंय की. आणि आपल्या गावात आपल्या पोरात 4 माणसात बसतं आपली वाढलेली दाढी दिसेल म्हणून गावाबाहेर जाणारा बाप असतो. खरंय देवा. पण ही बाप कवा कळतो माहित आहे का तेव्हा जेवढा तू बाप होता वा. आणि बाप एवढा केवढा अरे त्याच नाही मोजमाप. आणि बाप कळाया कळाया वाव लागत या बाप. बाप कळाया कळाया वाव लागत या बाप. देवा कसं? बघा तुम्ही लिकीच्या लग्नात आयाला रडते त्या का बापला रडते. आई नुसती कालवा करते मोकळा. बाप छाती. देवा बाप रडून दावत नाही हो. आई कालवा करते हा. पण आईला लेख चाललेली गाडी वाटतं. खपर पण पैसे. घोटाळा एक होतो मागलं काम सगळं टोकरी अवस्थे हो. हा. काय का मावशाव हा अहो बोला की आता जेवायचं टाइम झाले आता तर बोला. 10 वाजला त्यामुळे आळूस आला. अहो सकाळ तर माझे पोटाला अन्न नाही तुम्ही काय म्हणणार पास करा. देवा कसं? आईला वाटतं चालली पण आता माग आपण कुठं तर पिशवी अडकावून पळा येत होत. हा चालली दादा महाराज देवळा म्हणा येत होत. मागलं समजा हँडल होत होतो. अवा रडती आस पदराला धरून बाबा आणि माझी सोन्याची भावली चालली मला ग सोडून. सोन्याची भावली चालली मला ग सोडून. सोन्याची भावली चालली मला ग सोडून. सोन्याची भावली
100% लेखीचा विश्वास बापावर बर का. बरोबर आहे. खरं आहे का? पटवून सांगतो तुम्हाला विश्वास बापावर कसा. ज्या वेळेला लग्न करायचं आहे हा त्यावेळेला मुलगी काव मुलाचं घर बघायचं ती गाव पहिल्या काळात जात नव्हती, आता चालली. नाही अजून जात नाही. मोबाईल मध्ये देवा तिचा विश्वास कोणावर असतोय बापावर. तिला एकच माहित आहे आपला बाप आपलं वाटोळ करत नाही हो. पण आता गाड्यांचे घेर बदलल्यामुळे आता काय होणार माहित आहे का. काय हो काही दिवसांनी अशी पद्धत होणार. कशी? आता पोराकडची कशी बघा येते ती का हा तशी पोरीकडच्या 2-4 पोरी गोळा होणार होय. आणि पोराकडे बघायला जाणार. हा आणि ज्या वेळेला बंगल्यात बसणार त्यावेळेला तिथं सुद्धा ही विचारणार ह्यातला दुसरी कलर दाखवा. कळलं मावशी काय कळलं का नाही. हसाव तर पंचायत नसावं. देवा कसं? आणि वर्ण माणसं सांगते काळ बदललाय देवा. विनोदाचा भाग सोडा, काळ काही बदलला नाही. बदललाय तो आपल्या खिशातला पैसा. मला सांगा तुमच्या घरात 50 कोटी रुपये इस्टेट आहे म्हणून माणसं अजून तोंडाने जेवती ती का नाही. होय. कशाने जेवती ती. तोंडाने जेवावं लागतं हो. मग काय बदललंय. तुमच्या खिशातला पैसा बदललाय. सारवायच होतं ती स्टाईल पैसे आली. होय. म्हातारी एखाद्या बाईला उचलून घरात बाहेर चालली तर पाणी सांडायला असलं खडा पडलं दांडकं. म्हातारी बेडवर निसत्या खुणा खाना दाखवते. मग बारकी म्हातारी हाताना आपण घरात करणी करतो या. अव बाप रडतो असं बन पाडरणा आणि हरण चालली आज कळप सोडून. 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 देवा भगवंताने विचार केला म्हणाला. काय केलं? आणि भगवंत स्वतः विचार करत होता. बाबा रे स्वतः देवाने विचार केला. ध्यानपिंडाला आणि या वडिला आशीर्वाद दिलेला. आणि मामा काय लागला होता गावातल्या लोकांना सांगायला देवा त्यात्र टायमाला. काय लागला होता सांगायला भगवंता. बाबा रे भगवंत स्वतः बाळाप्पा सांगत होता. कसं? बाबा तुमच्या गावाला 1932 सालाला पहिला भंडारा झाला या. होय. आणि देव माझा बाळाप्पा काही लागला होता आशीर्वाद द्यायला देवा त्यात्र टायमाला. काय लागला होता द्यायला भगवंता. भगवंत आशीर्वाद लागला होता या गावावरल्या बाजूला या गावातल्या लोकांना रहित राहणारे आशीर्वाद द्यायला. कसा? वर्षाच्या वर्षाला नीतीच्या नियमाला रोजीच्या रोजाला. ज्या त्या नियमाच्या तारखेला बाबा. आणि नियमाच्या नियमाला तारखेच्या तारखेला देवा त्यात्र टायमाला. नक्की गावाला आणि या गावावरल्या बाजूला हा. आणि देवाचा भंडारा करावा लागेल तुम्हाला देवा त्यात्र वेळेला. गावातल्या जनतेलाही मामा लागला होता सांगायला बाबा. मामा लागला होता सांगायला. हा. या गावातल्या जनतेला मामा बोलत होता देवा कसं? नीतीच्या नियमाला रोजीच्या रोजाला. भंडारा घालावं लागेल. आणि असं मामानं सांगितलेलं देवा त्यात्र टायमाला. सांगितल्या बरोबर बाबा. आणि यो असणारा देव माझा बाळाप्पा काय लागला करायला भगवंता. आपल्या आघाड्यांना लागला होता सांगायला कसं? आपण तळ सोडूया निघून जाऊया. निघून जाऊया तारा पाणी उडलंय बाबा. म्हणून साठी स्वतः देव माझा बाळाप्पा बरगा. काय लागला करायला भगवंता. आणि बोलायला लागलाव आणि सांगायला लागला. आणि देव माझा या बाळापाव देव बाळापा बघाव देव बाळापा. आणि काय लागला बोलायला व काय बोलायला बघाव काय सांगायला. आणि मेडक्या माझ्या या दादाला दादाला बघाव मेडक्या दादाला.
माझा बाळापाने विचार केला म्हणाला काय विचार केला म्हणाला भगवंता आणि तळतेनं मेंढ्याचा उठवूया आणि निघून जाऊया म्हणायला पुढच्या जागेला तळ घेऊन जाऊया मेंढक लागलं होतं बोलायला म्हणून साठी मामाने मेंढ्याचा तळ उठवला होता कुठे आणि निंगापुरे गावाला मेंढ्याचा तळ घेऊन चाललेला देव माझा बाळापा आणि महामायाचा तळव महामायाचा या तळव